परंतु तिथलं लंडनचंच म्युझियम सांगते की अशा प्रकारची शिवरायांचीच वाघनखं आहेत, अशा प्रकारचा आमच्याकडे कुठलेही पुरावे नाही आहेत. काय सांगाल? महाराष्ट्रातलं हे भाजप-प्रणीत सरकार जे आहे हे फक्त ॲडव्हर्टाईज, जाहिरातबाजी, फेक नेरेटिव्ज टाकून राज्याच्या जनतेचे पैसे लुटणं. मंत्री महोदय वाघनखे आणायला लंडनला गेले आणि तिथून खाली येताना वापस आल्यानंतर एक मोठं स्वागत त्या ठिकाणी करण्यात आलं. करोडो रुपये खर्च केले. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करणं हा सरकारचा एकमेव व्यवसाय तयार झालेला आहे. आणि जेव्हा इतिहास तज्ज्ञ ज्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती मागितली त्याच्यामध्ये ते म्युझियम सांगतं की आमच्याजवळ असं कुठलाही पुरावा नाही की ते शिवाजी महाराजांचेच असलेले वाघनखं आहेत, असा आमच्याजवळ कुठलाही पुरावा नाही. पण हे कुठल्या आधारावर राज्य सरकार त्या ठिकाणी वाघनखं आणण्यासाठी राज्याच्या जनतेच्या पैशाचा चुरडा करण्यासाठी गेला होता, हा प्रश्न आज जनतेसमोर निर्माण झालेला आहे. कुठंतरी लोकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं देशाचे दैवत आहे आणि त्यांच्या प्रकारे अशा प्रकारे इतिहासात मोडतोड करून काहीतरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणण्याचा प्रयत्न केला जातो, क्रेडिट घेण्याचा, श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो. बिलकुल हेच चाललेलं आहे की इतिहासाची मोडतोड करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवणं हा भाजपचं काम आहे. आणि पेशवाई कशी आणता येईल, पेशवाई कसं श्रेष्ठ होतं हे दाखवण्याचाही प्रयत्न हे करतात. आणि म्हणून हा वाघनखांचा जे भावनात्मक इश्यू जो शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आहे